सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। लवकरच नवरात्र उत्सव चालू होत आहे। नवरात्र हा हिंदू धर्मातील एक लोकप्रिय सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। याला शारदीय नवरात्र असं म्हणतात। हा सण नवरात्री 10 दिवसांचा असतो। त्याच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते। पण या 9 दिवसात काय नियम पाळावेत, कशी घटस्थापना करावी ते आपण थोडक्यात ऐकूया। घटस्थापना करावा करू नका खरं तर, पण आपल्या कुलदैवतेचा फोटो आपल्या घरात असणं गरजेचं आहे। या 9 दिवसांमध्ये कन्यापूजन, देवीची ओटी भरणं, होम हवन करणं महत्त्वाचं असतं। ते करायलाच पाहिजे, पण जर शक्य असेल तर ह्या गोष्टी करणं गरजेचं। घटस्थापना करा नाहीतर नका करू, पण घरात दिवा तेवत राहणं खूप गरजेचं असतं। या 9 दिवसांमध्ये मद्यपान, धूम्रपान, मांसाहार पूर्ण वर्ज केलेलं तर घरात उत्तम असतं। घरात तर या गोष्टी नाहीच, पण बाहेरही हे नसणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। या 9 दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणं खूप गरजेचं असतं। घरात घट बसू अगर न बसू, पण ब्रह्मचर्याचं पालन अवश्य करा। देवीचं टाक किंवा फोटो असणं खूप गरजेचं आहे। नसेल तर तुम्ही सुपारीची पूजा करू शकता, पण टाक असावा। घटस्थापनेत करायचा असतो तो उपवास, तर घरातल्या कुठल्याही व्यक्तीनं केलेला चालतो। आई, वडील, मुलगा, मुलगी कोणीही करू शकता। आणि जर काही अडचण असेल तर तुम्ही नाही केलात तरी चालेल। काही जण उठता बसता करतात, काही जण 9 दिवस करतात। जसं जमेल तसं देवीची मनोभावी पूजा करणं गरजेचं असतं। काही लोक 9 दिवस चप्पल घालत नाहीत, काही लोक 9 दिवस 9 रंगाचे कपडे घालतात, देवीची मनोभावी पूजा करतात। पण एक लक्षात ठेवा, काळा रंग हा 9 दिवसासाठी वर्ज्य आहे। त्या रंगाचे वस्त्र कोणीही घालू नये। तसेच चामड्याच्या वस्तू वापरणं पण शक्य असेल तर टाळा। बहुतांश पुरुष हे चामड्याचे पट्टे वगैरे वापरतात, ते ह्या 9 दिवसामध्ये वर्ज्य आहेत। तसेच घरात प्रसन्न वातावरण असणं तेवढंच गरजेचं आहे। भांडण, शिवीगाळ, मारामारी या गोष्टी टाळाव्या। अपशब्द बोलणं व ऐकणं टाळावं। मासिक पाळीच्या वेळी आपला हात लागणार नाही व आपली सावली पडणार नाही याची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। घटाला पाणी अर्पण करताना थोड्या प्रमाणात घालावं व देवाचा दिवा विझू नये याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। सुतक आल्यास घट नेऊन मंदिरात ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे। शक्य असल्यास शेजारी किंवा पाहुण्यांकडून पूजन करणे व नैवेद्य वगैरे दाखवणे गरजेचं। मुलीची जर डिलिव्हरी झालेली असेल तर त्याचा विटाळ हा तिच्या सासरच्या लोकांना असतो। तुम्हाला याचा काहीही परिणाम होत नाही। तुम्ही घटस्थापना करू शकता, तो विटाळ तुम्हाला नसतो। या 9 दिवसात शक्य होईल तेवढं देवीची पूजा अर्चा करणं महत्त्वाचं। कुळदेवता ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते, त्यासाठी तिची पूजा ही खूप महत्त्वाची असते। आता घटस्थापना कशी करावी, 9 दिवसाचे 9 रंग, नैवेद्य कोणते याचाही आपण एक लवकरात लवकर व्हिडिओ आणत आहोत। तो व्हिडिओ पण लवकर पोस्ट करू। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल। आणि आम्हाला सपोर्ट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।